कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव पंढरीचा राव संगी आहे. भक्त जाय सदा हरी कीर्ती गात नित्य सवे त्या सवे अनंत हिंडतसे. त्रैलोक्य भ्रमण करीती नारद त्या सोवे गोविंद फिरतसे. भक्त जाय सदा हरी कीर्ती गात नित्य सवे अनंत हिंडतसे. नारद मंजूळ सुस्वरे गीत गात मार्गी मागे चालत आहे संगे हरी. भक्त जाय सदा हरी कीर्ती गात त्या सवे अनंत हिंडतसे. तुका म्हणे त्यासी तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची. तुका म्हणे त्यासी गोडी कीर्तनाची नाही अनेकांची प्रीती ऐसी. भक्त जाय सदा हरी कीर्ती गात त्या सवे अनंत हिंडतसे. विठ्ठला समचरण सरोजम सांद्रलीला मुदाभम जगन्निहित पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरम कौंज नेत्रम सदैधवलहसं विठ्ठलं चिन्तयामि. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्प्रदेशं विदेन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पांडुरंगे 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 कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव पंढरीचा राव संगे आहे. भक्त जाय सदा हरी कीर्ती गात नित्य सवे त्या सवे अनंत हिंडतसे. प्राचीन काळापासून ते वर्तमान काळातील सर्व धर्मगुरू धर्मग्रंथ धर्मविचारवंतांना वंदन करून
पुढे उपस्थित सर्व मातृपितृ वर्ग आहे त्यांना वंदन करतो. भावी पिढीतील तरुण विचारवंत आहे त्यांना वंदन करतो. बालगोपाल वर्ग आहे त्यांना वंदन करतो. विनेकरी वर्ग, चोपदार वर्ग, टाळकरी वर्ग त्यांना वंदन करतो. परिसरातले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, धार्मिक राजकारणातले सर्व श्रेष्ठ त्यांना वंदन करतो. गंधर्वासारखी गाणारे लाभले आहेत. परिसरातलेच आपले सर्व चेहरे परिचित, नाव परिचित नाही पण सगळे ज्ञात आहेत. आमचे यावर्षी दुधात साखर आमचे आळंदीकर गुरुबंधू पण आहेत. आमचे सतीश महाराजांचे मित्र आहेत. म्हणून सर्व गायक वर्ग त्यांना वंदन करतो. संवादिनी वादक आहेत जे बेसूर कीर्तनकाराला ही स्वरात आणण्याचं काम करतात असे बाबा, त्यांना वंदन करतो. इंद्रासारखे एक नाही, 4-4 पाखवाजे देतात. अजून तिथं 2 उभे आहेत. अजून भरपूर आहेत. म्हणून बुवाच्या कीर्तनाला 1 पाखवाजा नव्हता. इथे भरपूर ढिगारी भरपूर आहेत. 2 सुपुत्र आपल्याच गावचे रत्न आहेत. हरिभक्तपरायण साईराज महाराज ठोंबरे, हरिभक्तपरायण श्री हरी सतीश कायगुडे खूप सुंदर वाजवतात. माझा मुलगा आहे, माझ्या मुलासोबत ते सगळे फिरतात. आणि आपल्याच परिसरातलं भूषण आहे. गेले 30-40 वर्ष पखवाजा माझा पिंड आहे. आणि या शिवरात्रीच्या महोत्सवावर ओम धे 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 धर 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 धरते धरते धर गंगाधर शिवशंकर हर हर डमिक डमिक डम डमिक डमिक डम डमिक डमिक डम डमरू बाजे शशिधर शेखर प्रदधिकिडे धादिन नथुन थुन तांडव अवतार महेश्वर गिंदिन थुन नागेश्वर किटिता गिंत राम शंकर पागलदास. जय गुरु किट धकिट धान धादा, जय गुरु किट धकिट धान धादा, जय गुरु किट धकिट धान धादा धा, जय गुरु किट धकिट धान धादा, जय गुरु किट धकिट धान धादा, जय गुरु किट धकिट धान धादा धा, जय गुरु किट धकिट धान धादा, जय गुरु किट धकिट धान धादा, जय गुरु किट धकिट धान धादा धा. माझ्या सर्व गुरुवरांना वंदन करून कीर्तन रूपी वाघ पुष्पास सुरुवात करतो. विठाला कीर्तन निरूपण सुरू करण्यापूर्वी अल्पसा परिहार अगत्य आहे. सालाबाद प्रमाणे चाललेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 29वे संगमेश्वर श्री क्षेत्र संगमेश्वर गणेशवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर 29वे वर्ष आहे. 6व्या दिवसाची ही कीर्तन सेवा आहे. गेल्या वर्षी येण्याचा योग आला होता. गेल्या वर्षी काही कारणास्तव तारीख बसली नाही. यावर्षी आग्रह शिवरात्रीची उद्याचीच तारीख दिली ते मी. ते परत म्हणले महाराज असं असं झालं. म्हणलं चालेल. म्हणलं तर आपले आहे घरचे, आपले विद्यार्थी वर्ग जवळचे आहे, ही ॲडजस्ट करता येईल. मग ही तारीख माझी आजची जेजुरीला होती. ती घरचंच गाव असल्यामुळे ते बदल करता आला. म्हणून पुनश्च पूर्ण हे संगमेश्वर तरुण मंडळ, गणेशवाडी तरुण मंडळ त्यांच्या योगाने हरिभक्तपरायण आमचे ठोंबरे काका आणि सतीश महाराज कायकुणी तुमचा पुनश्च तुमच्या सर्व दर्शनाचा योग आला. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणावर दंड ठेवतो. फक्त एक विनंती राहील, लहान मुलांना बोलून नका देऊ. आता मुलांना जेवायचा टाईम अजून 9 वाजता आहे, टाईम आहे. फक्त शांत चित्ताने कीर्तन ऐकतं. काय होते माहिती आहे का, आपलंच झालेलं काय, यारे यारे लहान थोर. कसं झालंय, यारे यारे लहान थोर. एक तर लहान लहान तरी आणि एकदा थोर थोर तरी, आज मधले चोर घरी. बरोबर आहे का बाबा, यारे यारे लहान थोर. मग आपण तसंच घेतलंय, लहान लहान तरी कीर्तनाला, थोर थोर तरी कीर्तनाला. आणि आमच्या सारखा तरुण वर्ग चोर घरी, ते तर पाहिजे. पण असून द्या, आपण म्हणतात सगळ्यांना समावेश, वारकरी परंपरा आहे की सगळ्यांना समावेश करून तेही येतील. जेव्हापर्यंत आपण वाट बघूया त्यांची, पाहुण्यांची वाट बघावी असते. जेव्हापर्यंत नक्की पाहुणे येतात. म्हणून पुनश्च सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि व्हिडिओ शूटिंगवाले लाईव्ह आहे का रेकॉर्ड करताय, कारण मी हिंदू धर्मपर कीर्तन करतोय, त्यामुळे लाईव्ह करू नका. आणि ते कीर्तन टाकताना एडिट करून टाका. विनाकारण आता आपण हिंदू जागरण करावं लागलेलं, तर बाकी एक कुठले तरी क्लिप टाकणार आणि बाहेर मग वादावादी नको. कारण आम्हाला भरपूर अजून आयुष्य परमार्थ करायचे आणि धर्म जागरण करायचे. पुनश्च सगळ्यांना धन्यवाद. पुनश्च सगळ्यांची भेट झाली. धन्यवाद. विठाला विठाला. Hare
अभंग घेताना थोडा वेगळा निवडला होता, कारण उद्या शिवरात्र आहे. तुम्ही विश्वनाथ घ्यावा, शिवभोळा, पण ते आता उद्याच्या आज जर सांगितलं तर उद्याच्या कीर्तनकाराला काय, तर मग अभंग बदलला आणि जे भगवंताला प्रिय आहे तोच अभंग निवडला. कारण गेल्या वर्षी मी संत कृपा त्यासीची फळे ज्यांचे चित्त ओळे परमार्थी तो अभंग घेतला होता. आता तुम्हाला ज्ञात नाही, आता कसं आहे कीर्तनकारांचा फावले, मी तो अभंग घेतला असता तरी तुम्हाला चाललं असतं, तुम्ही मान हलवले असतात. कारण एकदा कीर्तन ह्या नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले, म्हणजे महाराजांनी गेल्या वर्षी घेतलेला अभंग तुम्हाला आता लक्षात नाही. मला वाटतं पहिल्या दिवशीचा अभंग तुम्हाला लक्षात नसेल, म्हणून आमचं फावलंय. महाराज एक अभंग अख्खा गाव महाराष्ट्रभर फिरवतोय तरी तुम्हाला माहिती नाही. जाऊन दे, शोकांतिक आहे, पण त्याच्यामध्ये बदल घडला पाहिजे. इथून पुढे अभंग महाराजांना तुम्ही देत चला, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. कीर्तनाची परंपरा जर मी अभंग त्यासाठीच घेतला, कारण आता सध्या वर्षभर कीर्तनाच्या परंपरेवरच बोलतोय. कारण कीर्तनाच्या परंपरेवर जे हानी होत आहे, कारण उठसूट कीर्तन करणं, अभ्यास न करता उभं राहणं ते अवघड झालेलं आहे. आणि काही फक्त विनोदाचीच गादी आहे, आईबापाचीच गादी आहे, नारद मुनी बाजूला टाकलेत म्हणून ती असं झाले ना. एकतर रडवायची गादी झाली या, आईबापाची गादी झाली, शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची गादी झाली या, नाहीतर मग हसवायची गादी झाली या. आणि जे आपल्याला तत्वज्ञान, जे संत चिंतन, जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला बाजूलाच राहिलं. आणि आपल्याला पाहुणी पुराणे करावे कीर्तन ते बाजूलाच राहिलं. ऐकूनही करावे कीर्तन झालेले आणि हसावे फक्त. मग त्यापेक्षा थोडा बदल. माझं कीर्तन ऐकताना सर्व अंगाचा कान करा. नवीन गोष्टी काही नवीन तुम्हाला माहिती नसते, अभ्यास करून आम्ही आलेलो असतो, म्हणून खूप लक्षपूर्वक. फक्त लहान मुलं खेळत असेल खेळून द्या, ओरडाओरडी करू नका. लहान मुलांनी कीर्तन ऐकण्यासारखं आहे. कारण बघा तुमच्यासारखेच लहान मुलं इथं टाळ घेऊन उभे आहे, हे भावी पिढीतील तरुण विचारवंत आहेत. मग लहान मुलं जशी बसलेली आहेत, तुम्ही पण उद्यापासून टाळ घेऊन उभं राहिले पाहिजे, न बडबड करता. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा राव संगी आहे. भक्त जाय सदा हरी कीर्ती गात, नित्य सवे त्या सवे अनंत हिंडत असे. अभंग गायला ज्या प्रकारे तुम्ही माझं कीर्तन ऐकायला आलं, त्या प्रकारे अभंग गायल्यानंतर संतांनी अभंग, प्रत्येक संतांनी अभंग गायल्यानंतर अभंगाची मार्मिकता आणि अभंगाची जिज्ञासा पाहिजे असलेले अनेक वर्ग होते. त्यामध्ये जिज्ञासू वर्ग, मुमुक्षू वर्ग, ज्ञानी वर्ग, मूर्ख वर्ग, मूर्ख त्याच्यापेक्षा विक्षिप्त येडा वर्ग होता. अभंग गायल्यानंतर सगळ्यांच्या कानावर अभंग पडायचे. ज्या प्रकारे आज मंगेश महाराजांनी अभंग गेल्या, आता काही मंगेश महाराज दिसतच की ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, पण गोरा आहे का काळा आहे का कसा दिसतोय हे बघायला आलेले असतात. पण महाराजांच्या व्यतिरिक्त महाराज अभंग काय सांगणार आहे, त्या अभंगातून आपल्या जीवनाचा काय फायदा होता याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण त्याही काळामध्ये संतांनी अभंग गायल्यानंतर अभंग वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, सगळ्यांच्या हातावर ते अभंग पडायचे. आणि त्याच्यामध्ये जिज्ञासू वर्ग, मुमुक्षू वर्ग, ज्ञानी वर्ग होता. ते अभंग गायल्यानंतर ह्या अभंगातून माझा फायदा काय, जो मूर्ख वर्ग होता ह्या अभंगातून माझा फायदा काय, जो विक्षिप्त वर्ग होता या अभंगातून माझा फायदा काय. मग जे ज्ञानी मुमुक्षू जिज्ञासी वर्ग होता ते संतांकडे जायचे, महाराज या अभंगातून काही मी उद्धार पावेन, या अभंग तुम्ही गायला, या अभंगातून माझा उद्धार आहे का, हे सगळं संत तत्वाने माझा उद्धार आहे का. मग ते त्यांचे मार्ग शोधायचे, ते जिज्ञासू ज्ञानी वर्गाचं. आणि आमच्या तुमच्यासारखे व्यवहारी वर्ग, महाराज तुम्ही अभंग गायला, अभंग गायला तर ह्या अभंगातून आमच्या संसाराला काय फायदा, संसाराला काय फायदा आहे का, फायदा आहे का हे विचारायचे आपण सारखे व्यवहारी. आणि त्याच्यासारखे हे मूर्ख वेडे हे जायचे, महाराज तुम्ही अभंग गायला पण या अभंगाचा आम्हाला फायदा काय. मग महाराज सांगतात, कुणीही या नटखट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. म्हणजे कुणी या त्यांना सगळ्यांना या अभंगातून, या संत तत्वातून फायदा आहे. विठ्ठल विठ्ठल. आजचा अभंग अशा परंपरेतून कीर्तन परंपरा सांगणारा, कीर्तनाचा फायदा सांगणारा काय. आपण सरळ भावार्थ बघितलं काय, कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा राव संगी आहे. कीर्तनाच्या सुखातून कोण सुखावतो, देव सुखावतो. आणि त्या देव देव कोण, पंढरीचा राव, साक्षात पंढरीश परमात्मा तुमच्या संग येतो. मग पुढे काय सांगतात की हे आहेच, त्याच्या पुढे फायदा काय, भक्त जाय सदा
हरी कीर्ती गात नित्य सवे त्या सवे अनंत हिंडत असे. इथं बघा दोन फरक केलाय. भक्त जाय अनेक भक्त आहेत. किती भक्त आहेत? अनेक भक्त आहे. मग भक्त समोर फिरत नाही, हिंडतो. आपण एखादा लहान मुकळं खेळून आला, लहान मुलगा खेळून आला किंवा 10-5 टोळकी खेळून आला, काय रे कुठे गेलता रे? हिंडायला, फिरायला नाही म्हणतो. काय म्हणतो? कुठं गेलता? हिंडायला. तुकोबराय म्हणतात अरे भक्ताबरोबर तो हिंडतो, भक्ताबरोबर तो हिंडतो. पुढे सांगतात, मग उदाहरण देतात. मग कुठला भक्त? मग त्या नारद मुनीसाठी 2 भक्त त्रैलोक्य भ्रमण करीती नारद. त्या काळामध्ये मग अनेक भक्तांपैकी श्रेष्ठ भक्त कोण होते? नारद मुनी. नारद मुनीचं उदाहरण दिलं. त्रैलोक्य भ्रमण करीती नारद त्या सोवे गोविंद फिरत असे. मग इथे एकरी शब्द वापरला. त्रैलोक्य भ्रमण, अख्ख्या त्रैलोक्यामध्ये नारद मुनी फिरतात, पण त्या सोवे गोविंद काय आदरपूर्वक फिरत असे. भक्ताबरोबर हिंडतो आणि संताबरोबर फिरतो. आलं लक्षामध्ये? थोडा फरक आहे. मग त्याचंच उदाहरण देत आहेत. नारद मंजुळ सुस्वरे गीत गात. मग नारद माग का? आपण एखाद्या व्यक्ती, आपण एखाद्या, आता तुम्ही प्रचार केलायच, मला खिशातलं बोलायचं नाही. आता इथं पक्षाला फिरायला, आता मला सांगा फक्त पुढारी एकटा, पुढारी एकटा, त्याच्या माग वडापाव वारी तरी जाऊन द्या, पाकिट नाही भेटलं तरी वडापाव, नाही तर ढाबा तरी. मग काय फिरणे, बरोबर ना? फिरत होते का नाही? पण इथं काय दिले? नारद मंजुळ सुस्वरे गीत गात. म्हणजे जर जो पुढारी निवडून येणार आहे त्याच्या मग फिरणं तुमचं वावगं नाहीये, बरोबर का? फिरताय तुम्ही त्याच्या बरोबर. पण तुकोबरांनी काय? नारद मंजुळ, काहीतरी क्वालिटी आहे. काय? नारद मंजुळ सुस्वरे गीत काय? भगवंत भुलला नारदाच्या आवाजाला सुस्वरे मंजुळ गाते. म्हणून काय? मागे चालत आहे संगे हरी. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे त्यासी. काय? तुका म्हणे त्यासी, तुका म्हणे त्याला. कशाची गोडी? तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची. हे लक्षात ठेवा. च हा लावलेला आहे. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची. नाही अनेकांची प्रीती ऐसी, नाही अनेकांची प्रीती ऐसी, नाही अनेकांची प्रीती ऐसी, नाही अनेकांची. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची, नाही अनेकांची प्रीती ऐसी. भक्त जाय सदा हरी कीर्ती गात. म्हणजे तुम्ही देवाला 1.25 रुपया द्या, 11 रुपये द्या, 51 रुपये द्या, 1000 रुपये द्या, मी सांगेलच ते, त्याला गोडी त्याची नाही. म्हणून म्हणतो ना, देवाला नाही लागत. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची. संत सांगतात नाही अनेकांची, काही द्या प्रीती आहे त्याला. काय? फक्त भक्त जाय सदा हरी कीर्ती गात नित्य सवे अनंत हिंडत असे विठ्ठल. आपण खालून वर जाणारे. तुका म्हणे त्याला कीर्तनाची गोडी, नाही अनेकांची प्रीती ऐसी. आता मला सांगा, अनेक परंपरा आपण पाळतो, आपली परंपरा आहे. आता बाबा तुम्ही तर सगळे बसले, हा उत्सव कशासाठी हो? झाली का पंचायत? महाराजांनी प्रश्न विचारला की सगळे असे बघतच बसतात. कुठला बुवा आता लयच प्रश्न विचारायचा नाही, खेळीमेळी झाला पाहिजे. आपला उत्सव कशासाठी? आपल्याकडे सण आहे, महोत्सव आहेत, अनेक सण आहे, उत्सव करतो. कशासाठी? आपण हा सप्ताह केलाय. हे सप्ताहातून आपल्याला काय भेटतं? हा, आनंद. वा, काय भेटतं? आनंद भेटतंय, समाधान भेटतंय, सुख भेटतंय. आता मला सांगा, माझा एक प्रश्न आहे. आजीने सांगितलं आनंद भेटतंय. आता सगळ्यांना प्रश्न आहे, तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही आनंदी आहात का? पेटीवाले मास्तर, तुम्ही आनंदी आहात का? आनंद कशामध्ये? आनंदाचा समानार्थी शब्द सुख, समाधान. तुम्ही सुखी आहात का? तुम्ही समाधानी आहात का? बाबा तुम्ही समाधानी आहेत का? सुखी आहेत का? कोण समाधानी? कोण म्हणले मला सांगा? आनंदी आहे, मी लय आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे.
जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. कोणच नाही का? आता मला सांगा, तुम्हाला किती धन दिल्यानंतर तुम्हाला आनंद वाटेल? आपली गत्तीचे आणि आयांची गत्तीचे तुम्हाला किती सोनं किती साड्या दिल्यानंतर समाधान वाटेल? टाटा अंबानी विकून जरी सोनं तुम्हाला दिलं, नाही समाधान नाही, समाधान नाही. मला आता मला सांगा, आता काय कोण घरी एक गाडी असेल, 2 गाडी असेल, पण तिसरी गाडी घ्यायची तयारी असतेच, बरोबर का? शेती असून द्या 2-3 एकर आणि शेजारची विकायला निघून द्या आणि तुमच्याच शेतातून वाटा असून द्या, घेणार का ठेवणार? मग घेणार ना लगेच. म्हणलं कोण घेते दुसरं बघूच. शेताच्या आपल्या शेतातून वाटे त्या शेतात जायला, मग एकर आपलीच नावाची. समाधानी आहात का? नाही. आता समाधानी आपण हे उत्सव करतोय, परंपरा करतोय, कशासाठी? आनंद भेटण्यासाठी, सुखी होण्यासाठी. तर अनेक परंपरा आहे. आता तुका म्हणे त्यासी कीर्तनाची गोडी नाही अनेकांची प्रीती ऐसी. अनेक परंपरा आहे. आपण त्या परंपरा पाळत असताना भगवंताला सुखी करण्यासाठी पहिलं काय, 1.25 रुपया अनेक देवाला आम्हीच देतो. त्याचा आपल्याला फायदा आहे का हो? आपल्याला फायदा आहे त्याचा? आपल्याला फायदा आहे? नाही. नाही. मग मला सांगा, आपण अनेक परंपरा पाळतो, त्या परंपरेमध्ये तुम्ही काळूबाईला जाता. गेलेत का काळूबाईला? सगळी काळूबाईला गेलेत का? आयनो म्हणावं लागेल गार. गेलेत का काळूबाईला? आता मला सांगा, देवीने मागितलंय का हो? तुम्हाला देवीने मागितलंय का? हिथून घेऊन जातात, बोलायला घेऊन जातात, इथं तुकायला घेऊन जातात, सगळीकडे घेऊन जातात. मला वाटते कर्जतला राशींच्या देवीला पण. मला सांगा, देवीने तुम्हाला स्वप्नामध्ये येऊन सांगितलंय का? देवीने स्वप्नात येऊन सांगितलं नाही. मग कुठल्या? नाही, दैत्यानं लागतोय. आता दैत्यानं लागतोय. मला सांगा, कुठलं भूत तुमच्या स्वप्नात आलता? अहो, भूताचं नुसतं स्वप्न पडलं तरी ह्याला 8 दिवस हातरूनतून उठत नाही आणि आपण सांगतो दैत्याला लागतं. दैत्य आपल्यातच आहे. आता हे काय आहेत माहितीये का? हे परंपरा आहेत. पण हे कसल्या परंपरेत माहितीये का? आपल्याकडं 25 न्याय आहेत, 25 प्रकारचे न्याय आहेत. आपल्याला 2च माहिती आहे, एक काकटाळी न्याय आणि एक मार्जर न्याय. काकटाळी म्हणजे काय? आंधळ्याच्या हातात कावळा सापडणे, हे न्याय माहिती आहे. त्याच्यानंतर माकडीने आपलंच पिलू बुडवलं, मार्जर न्याय. हे 2 न्याय माहिती आहे तुम्हाला. अहो, पण हे नंतरचे न्याय आहेत, सुरुवात परंपरेपासून आहे. तर मी पहिले 2 न्याय सांगतो, लक्षात ठेवा. अंध परंपरा न्याय, कीर्तन लक्षात घ्या. अंध परंपरा न्याय. अंध परंपरा न्याय म्हणजे काय? हेच देवाला हे लागतं, देवाला ते लागतं, देवाला काहीच लागत नाही. देवाला फक्त तुमचा भाव लागतो. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. काय चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, हे पुढचं आलं, चित्त शुद्धीकरणाचं आलं. पण आपलं काय? मुखी अमृताची वाणी, देह देवाच्या कारणी. आपल्याला त्याची वाणी घ्यायची, आपलं चित्त शुद्ध करायचे. भावी गावी गीत शुद्ध करून या चित्त. देवाला फक्त काय पाहिजे? तोर प्रेमाचा भुकेला, 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 तोर प्रेमाचा भुकेला.
केला हाची दुष्काळ तयाला. त्याला काय पाहिजे? भाव पाहिजे, त्याची भक्ती पाहिजे. मग अंध परंपरा न्याय, अंध परंपरा न्याय मोडायचा का चालू ठेवायचा? अंध परंपरा न्याय मोडायचा. कारण का? त्याच्या पुढचा न्याय सांगितलाय अरुंधती दर्शन न्याय. अरुंधती दर्शन न्याय. अरुंधती दर्शन न्याय म्हणजे काय? म्हणजे महाराज आम्हाला माहितीच नाही, तर अभ्यासच नाही तर करणार काय? आपण आपले शास्त्रच अभ्यास. अरुंधती दर्शन न्याय म्हणजे काय? सहज एखाद्या जागेवर धूर दिसत असेल तर तिथं काय आहे? काय आहे? अग्नी. म्हणजे काय? ज्ञातापासून अज्ञाताकडे, ज्ञातापासून अज्ञाताकडे. म्हणजे दूर दिसतोय मग तिथं काय? अग्नी आहे. वाळवंटात जायचं आणि एखाद्या ठिकाणी हिरवळ दिसली मग तिथं काय समजायचं? तिथं पाणी आहे, पाणी आहे. ज्ञात काय? हिरवळ ज्ञात आहे, पण अज्ञात काय आहे? पाणी. मग तिथं गेल्यानंतर बघू. मग आपल्याकडे काय ज्ञात काय आहे? ज्ञात काय? भगवंत. देव आहे का नाही? देव आहे का नाही? देव आहे का नाही? मग आपल्याला अज्ञात, बरोबर का? ज्ञातापासून अज्ञाताकडे आपल्याला देव आहे का नाही? देव आहे माहिती आहे, पण देवाची प्रचिती अनुभव आला पाहिजे का नाही? मग हे करण्यासाठी काय? अरुंधती दर्शन आहे. दोन परंपरा, एक अंध परंपरा न्याय आणि अरुंधती दर्शन आहे. अंध परंपरा म्हणजे आपल्या ज्या परंपरा आहेत, अंध परंपरा आहेत, त्या बाजूला काढायच्या आणि ज्ञातापासून अज्ञाताकडे आपली दुसरी परंपरा सांगतात की आपल्याला ज्ञात आहे ना, भगवंत आहे ना, मग त्या भगवंत शोधीचा मार्ग आपण सापडायचा. विठ्ठल विठ्ठल. आणि भगवंत जर भेटायचे ना, भगवंत आपलाशी करायचं ना, सरळ सोपा मार्ग अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची. तुका म्हणे त्याला, तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची. तुका म्हणे गोडी कीर्तनाची. तुका म्हणे त्याला, तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची. नाही आणि नाही आणि भक्त गाय हरी कीर्ती गाता. भक्त गाय दादा, भक्त गाय दादा हरी कीर्ती अंबलिका साखर कारखान्याची साखर घ्यावी. वा, जुनी खोडे दावा अशा आवाज, तरुणांचे आवाज निघत नाही, आमचा आवाजच जात नाही, तर काय सांगू. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे त्याला कीर्तनाची गोडी, नाही अनेकांची प्रीती ऐसी. महाराजांनी अभंग गायला सगळी लोक जवळ होती. महाराज तुम्ही आम्हाला सांगताय तू कीर्तनाच्या सुखी सुखी होय देव, पंढरीचा राव संगी आहे, हे तर आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही सुरुवात करताय तुका म्हणे त्याला कीर्तनाची गोडी, नाही अनेकांची प्रीती ऐसी. पण तुम्ही अगोदर हे सांगत असताना आम्हाला काही प्रमाणात तुम्ही सांगितली. काय सांगितले प्रमाणात? कीर्तनचा अंग, कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप, हे आम्हाला सांगितले. म्हणजे हो, हेही सांगितले, हे खरं आहे. पण ते हरिरूप होत असताना त्याला काही मार्ग आहेत, काही वेगळे रूप आहेत, ते स्वरूप सांगण्यासाठी. पण भगवंताला काय प्रिय आहे? तुका म्हणे त्याला कीर्तनाची गोडी, नाही अनेकांची प्रीती ऐसी. तुम्ही आम्हाला दरवेळेस सांगताय कीर्तन चांग आहे, भगवंताला कीर्तनाची गोडी आहे. मग ह्याचं आम्हाला प्रमाण द्याल का? आम्हाला ह्याचं उदाहरण द्याल का? म्हणजे हो,
अनेक संतांची उदाहरण आहेत. मग तुकोबराने त्या लोकांनी प्रश्न विचारला, आम्हाला उदाहरण ऐकायचे की ज्या कीर्तनामुळे भक्ताचा उद्धार झालाय ते उदाहरण आम्हाला सांगा. विठ्ठल विठ्ठल. मग तुकोबराय म्हणतात, आपण थोडे मागं जाऊया. म्हणजे ऐका, अनेक संत होऊन गेले, पण माझ्या जीवनामध्ये कीर्तनाचा आशीर्वाद लाभलेला, कीर्तनातून आशीर्वाद लाभलेला एक जवळचे संत आहे ज्यांचं मी अनुकरण करतो, खूप माहिती आहे. मग तुकोबराय म्हणतात, मग लोकांनी विचारलं कुठले संत? मग तुकोबराय म्हणतात, पैठण निवासी श्री संत भानुदास समकालीन. अगोदर म्हणतात, नंतर म्हणतात संत कुर्मदास. संत कुर्मदास माहिती आहे का? काही ना माहिती, नावच नसेल माहिती, नावच माहिती नसेल. संत कुर्मदास अख्ख्या संत भूमीमध्ये असे फक्त एक संत होऊन गेले की त्यांना हातही नव्हते आणि पायही नव्हते, आणि त्यांना हात पाय नसूनही भगवंत साक्षात भेटीला आलते. तुकोबरायांनी सांगायला सुरुवात केली, म्हणजे माझ्या जीवनामध्ये जेव्हा माझ्यावर संकट येतात, काही येऊन द्या, काही संकट येऊन द्या, पण माझ्या दृष्टिकोनाने मी फक्त एक संत आहे, ते संत कुर्मदास, ज्याच्या जीवनामध्ये फक्त कीर्तनाच्या आशीर्वादामुळे, कीर्तनाच्या कृपेमुळे आणि कीर्तन श्रवणामुळे भगवंताची भेटी झाली. लोक म्हणले, महाराज आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे ऐका म्हणले संत कुर्मदास पैठण निवासी होते. जन्माला ब्राह्मण कुटुंबामध्ये आले. जन्म झाल्यानंतर त्यांना जन्मताच हातही नव्हते, पायही नव्हते. त्यांना कुर्मदास नाव का पडलं? कुर्म म्हणजे काय? कुर्म म्हणजे काय? कुर्म म्हणजे कासव. आता कासव कसा दिसतो? आपण कासव पालथा कासवाला बघितलं की तोंड पुढाला असतात आणि पाय माग, हात ते दोन्ही चारी पाय बाजूला आलेले असतात. तसं संत कुर्मदास होतं. त्यांना पालथं पाडलं की त्यांचं फक्त मुंडकं आणि हात नसलेले धोंडे हात आणि धोंडे पाय असे कासवागत दिसायचे, म्हणून त्यांना काय नाव पडलं? कुर्मदास पडलं. आई कुर्मदास म्हणायची, कुर्म म्हणायची. लहानाचा मोठा केला, 6-7 वर्षाचा बाळ झालं. घरात परंपरा होती, मंदिरासमोर राहणं होतं, आणि जेव्हा जेव्हा पंढरीची वारी जायची, आषाढीची वारी, माघ वारी आणि कार्तिकी वारी दारातून जायची, लोकांचा ठेपा व्हायचा, वारकरी थांबायचे, आणि वारकरी थांबले की आई काय करायची? त्या कुर्मदासाला आपलं सगळं घरचं काम आवरलं किंवा घरचं काम आवरस्तवर त्या कुर्माला घ्यायची आणि त्या जाऊन मंडपाच्या एका खांबाला कुर्माला ठेवायची आणि कीर्तन होईस्तवर, आताचे कीर्तन साध्य नव्हते, त्या काळामध्ये रात्रभर कीर्तन चालायचे, आणि कुर्मदासाला कीर्तन ऐकस्तवर आई आपलं सगळं कामं करायची आणि हे करायची. कुर्मदास वाढत चालले, वाढत 6 वर्षाचा मुलगा 22 वर्ष होईपर्यंत परंपरा लाभली. रोज कीर्तन, सगळ्यांचं कीर्तन, सगळ्या वारकऱ्यांचं कीर्तन. पैठण हे क्षेत्र होतं, तीर्थक्षेत्र, सगळ्यांची कीर्तनं कानावर पडायची. आता इथं 2 भूमिका आहेत. काही म्हणतात भानुदास महाराजांच्या अगोदर आहेत आणि काही भानुदास महाराजांच्या नंतर. महिपती महाराजांच्या ग्रंथानुसार ते अगोदरचं त्यांचं चरित्र आहे. कुर्मदास मोठे व्हायला लागले, कीर्तन परंपरा चालू होती, कीर्तन ऐकायचं. 22 वर्ष होईपर्यंत त्यांचा तो नित्यक्रम होता, कीर्तन ऐकायचे. आषाढीची वारी जवळ आली, पैठणला काही वारकरी थांबले आणि आता पंढरच्या दिशेने जाणार, तर कुर्मदास त्या कीर्तनाला बसले आणि वारकऱ्याचं कीर्तन होतं, कीर्तन चालू होतं, डोळे मंद होते, आणि वारकऱ्यांनी सांगितलं की पंढरीचा महिमा सांगितल्यानंतर पंढरीची वारी सांगितली, चंद्रभागा सांगितला, पंढरीचा घाट सांगितला, राऊळ सांगितलं, पंढरीचं वैशिष्ट्यपूर्ण सांगत गेले. आणि हे कोण ऐकत होतं? कुर्मदास निस्त कानात भरत होते आणि मन लावून, डोळे लावून पंढरीची वारी कशी असेल त्याचं चिंतन करू लागले. सगळ्यांना आशीर्वाद आहे, सगळ्यांना वारी घडेल, फक्त तुमच्या मनात भावाना. वारकरी म्हणायला लागले, महाराज म्हणायला लागले, भावाना तुम्हाला पंढरीची वारी घडेल, तुम्हाला भगवंत भेटेल,
पंढरीची वारी घडेल तुम्हाला भगवंत भेटेल, पंढरीची वारी घडेल तुम्हाला भगवंत भेटेल. हे कुणाच्या मनात ठसलं? कुर्मदासाच्या. कीर्तन झालं, सरकत सरकत सरपटत महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि सगळे लोक, महाराज तिथं स्तब्ध बसलेले होते. कीर्तन झाल्यानंतर तुम्ही खुर्ची ठेवतात, महाराज बसले तिथे घोंगडीवर. कुर्मदासांनी डोकं ठेवलं आणि महाराजांना प्रश्न विचारला. म्हणले महाराज, बोला. महाराजांनी डोळे लावलेलेच. म्हणले मला पंढरीची वारी घडेल? महाराज म्हणले हो, का नाही घडणार? म्हणले मला पंढरीश परमात्मा भेटेल? म्हणलं हो. म्हणलं नक्की भेटणार, नक्की भेटणार. मग कुर्मदास केवलो आणि म्हणते महाराज तुम्ही जे बोलताय ना, एकदा डोळे उघडा आणि माझ्याकडे बघा. डोळे उघडा आणि माझ्याकडे बघा. डोळे उघडा. आणि त्या महाराजांनी डोळे उघडले आणि कुर्मदासाच्या आवाजाकडे बघितलं तर बघितलं त्या कुर्मदासाला हातही नाही आणि पायही नाही. महाराज मला कधी भेटेल? कधी? ह्या जन्मात वारी घडेल का पुढच्या जन्मात? कधी भेटणार पंढरीश परमात्मा? बघा माझ्याकडे. ते म्हणले जर माझ्या मुखातून गेला असेल, या कीर्तनाच्या गादीवरून गेला असेल, या कीर्तनात उपदेश झाला असेल, तर ह्या पुढच्या जन्मात नाही, ह्याच जन्मात तुला पंढरीश परमात्मा भेटेल. ह्याच जन्मात भेटेल. कुर्मदासानी डोळे मंदावले, दर्शन घेतलं महाराजांचं आणि गेला. घरी आले. कुर्मदास घरी आले. जवळच घर, सरपटत घरी आले. आईला विचारलं, आई आषाढी वारी येते, मी पंढरीच्या वारीला जाऊ का? पंढरीच्या वारीला जाऊ का म्हणल्यानंतर आईला सर्व चित्र समोर राहिलं. म्हणले बाळा तू कसं काय जाणार? म्हणले कसं काय जाणार? म्हणले कसं काय जाणार? म्हणले पंढरीच्या वारी जायला हे जवळ आहे का? 200-250 मैल लांब आहे. आई तू माझ्या बरोबर चल. अरे मी कसं काय म्हणलं नेणार? लहानपणी ठीक आहे, मी तुला खांद्या कमरावर वागवलं. म्हणले आता 22 वर्ष झाला मला माझं वजन मला सांभाळा ना, मी तुला कसं काय नेणार? म्हणले थांब आई, थोड्या वेळ थांब, आलो मी. मग तो कुर्मदास परत मंडपाच्या दिशेने येतो. काही वारकरी चर्चा करत असतात, त्या वारकऱ्यांकडे बघतो, वारकऱ्यांकडे जातो. म्हणले महाराज तुम्ही पंढरीला जाणार आहे, वारीला जाणार आहे का? म्हणले हो. म्हणले वारीला चाललोय. म्हणे मला न्याल का हो? आणि मग वारकरी कुर्मदासाकडे बघायचे. न्याल का म्हणल्यानंतर बाळा तुला कसं नेऊ? अहो म्या ना, तुमच्या खांद्यावर न्या ना. काय? तुमच्या खांद्यावर न्या. तुमच्या खांद्यावर पुंडलिकरायाचं उदाहरण द्यायचे, सगळ्या संतांची उदाहरण. अनेक म्हणले संतांनी खांद्यावर, मला न्या, मला न्या. म्हणले बाळा आम्ही वारकरी आहोत. त्यावेळेस वारकरी म्हणजे खरा वारकरी, आताचे वारकरी नाही. आताचे वारकरी कसे? बिस्किटचा पुडा घेतला की टाकला खिशात, राजगिऱ्याचा पुडा घेतला की टाकला खिशात, दुधाची पिशवी भेटली की. तसं होतं का? आताही खरे वारकरी आहेत. कसे खरे वारकरी ओळखायचे? पाय वारीला लागताना त्या दिंडीमध्ये, आपल्या दिंडीमध्ये प्रवेश करताना त्या भूमीची माती आपल्या डोक्यावर लावणार, माऊली म्हणणार आणि आतमध्ये प्रवेश करणार. भजनाला सुरुवात झाली, भजन सुरुवात झाली, भजनाचा ठेपा येईपर्यंत ऐका, खरे वारकरी कोण? भजनाचा ठेपा येईपर्यंत पाण्याचा घोट पण नाही घेणार ते खरे वारकरी. खरे वारकरी. आणि विशेष तुमचा परिसर तात्या महापुरुषांच्या आज्ञेखाली आहे, त्यांना सगळे खरे वारकरी तुम्हाला माहितीच आहे सगळी. आणि आता छोटे माऊलींचंही मोठा इथं सुकाळ होऊन गेलेला आहे. तुम्हाला खरे वारकरी कसे, तुम्हाला काय सांगायची गरज नाही. खरे वारकरी. मग त्या काळातले वारकरी सांगितले, आता तुम्हाला दिंड्याला ट्रक आहेत, गाड्या आहेत, घोडा आहेत, तुम्हाला सगळे. पण त्या काळात काय, जो वारकरी आहे त्याची पडशी संगती, त्याचा झेंडा संगती, त्याची देवपूजा संगती आणि नवे नवे त्याचं जेवायचं बनवायचं अन्न हे सगळं सोबतच सोबतच. मग एवढा 25 किलोचा बोजा घेऊन आता जरी हात पाय नसले तरी कुर्मदासाचं वजन 30-40 किलो तरी, मग कुठला वारकरी तयार होणार? सगळ्या वारकऱ्यांनी क्षमा मागितली. म्हणले अहो काय करा, तुमची एकमेकांना पडशी घ्या. म्हणजे आमची एकाच पडशी 30 किलोची आहे, दोघांची एकाने घेतल्यानंतर म्हणजे एकाचा जीव राहील का? म्हणले
म्हणले बाळा क्षमा असावी, पण काहीतरी वेगळं प्रयत्न कर म्हणले. आता त्या काळात काय घोडं, श्रीमंताकडेच घोडं, गरीबाकडं नाही. वडील नव्हते. परत घरी आले आणि आईला हट्ट केला, आई मला जायचे. काहीच कोणच वारकरी तयार व्हायना. काय ऐकले कीर्तनात, मी काय सांगतोय, कीर्तन ऐकल्यावर काय आपल्या कानावर काय फरक पडतो जीवनामध्ये. तर कीर्तनामध्ये ऐकलंय, आईला सांगितलं. आई म्हणली मी काही करू शकत नाही. आणि मनात खंत वाटत कुर्मदास आथुरणामध्ये पडले. मध्यरात्री जागे झाले. आईकडे बघितलं, आई निद्रिस्त झालेली. भगवंताला भेटायचे, वारी करायचे हे मनामध्ये होते कुर्मदासाचे. कुर्मदासाने काय केलं, आईचं लांबूनच दर्शन घेतलं आणि मध्यरात्री बाहेर पडले आणि एक विचार की काय करायचं. आता हे वारकरी चाललेत ना, आपल्याला सेवा होणार नाही, भजन घडणार नाही, काय त्यांच्यावर आपल्याला चालता येणार नाही. पण आपण पुढे चालूया आणि ज्या ज्या दिशेने जाणार आहे त्या दिशेने रस्त्यात येणारे काटे, गोटे, दगड हे बाजूला करत जाऊया, जेवढा आपल्याला प्रयत्न होईल. बघा, ऐका, इथं तुम्ही कीर्तनाला जेवढे जमलेत ना, नाही तुम्हाला देणगी देता आली तरी चालेल, पण इथं सेवा करणं हे लय महत्वाचं आहे. तुम्ही सेवा, काही सेवा द्या, श्रमदान द्या. आपण म्हणतो ना बाबा, अन्नदान, श्रमदान, काही तन मन धन से मदत करो. पण तुम्हाला काही नाही धन आणि मन देता येत ना, तुम्हाला तनाने तर. मग कुर्मदास म्हणले मला नाही जात, मला सेवा करताना भजन घडणार नाही, मला हे घडणार नाही, पण मला एक सेवा करता येईल. मग ज्या ज्या दिशेने पंढरीची वारी आहे त्या त्या दिशेने ते जायचे आणि जवळ जायचे. जेवढं फल, आता मला सांगा, सरपटत किती लांब जाणार हो, किती लांब जाऊ शकतात, किती मैलभर. एका रात्रीमध्ये मैलभर, दिवसभर मैलभर जाईल का हो माणूस? मैलभर आपण धरू, मैलभर. मग ते मैलभर जायचे, थांबायचे. आणि ज्या दिवशी वारी सुरू झाली, कुर्मदासाला सगळ्या लोकांनी बघितलं वारीला आणि म्हणले कुर्मदास तू पुढं? म्हणलं हो, रात्रीच निघालो, मी पण येणार वारीला म्हणले. आणि ज्या ज्या वारकऱ्यांना विचारलं ना, ते वारकरी भेटले. म्हणले कुर्मदासा काय रे तुझी भक्ती, म्हणले तू ह्या अवस्थेमध्ये? म्हणले महाराज, मी तुम्ही सांगितलं ना पंढरीश परमात्मा भेटेल, वारी बघायची मला, मी येणार म्हणले, मी येणार. आणि फक्त कुर्मदास काय सांगायचे पुढे जाताना संतांना सांगायचे नाही, तुम्ही संताधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार. देवाला काय सांगा, माझा नमस्कार. देवा सांगा माझा नमस्कार. देवांना सांगा मी वाट बघतोय. आणि कुर्मदास चालू ठेवलं. आणि जेव्हा आषाढी वारी आली, कुर्मदास पोहोचू शकले का? नाही. पण जे वारकरी आषाढी वारीला जिथं पोहोचले, ते पोहोचल्यानंतर त्यांनी निरोप दिला, भगवंता अरे आम्ही आलोय, आमचं येणं आम्हाला हात आहे, पाय सगळे म्हणले आम्ही येऊ, पण ऐक भगवंता, तुझा एक भक्त येतोय रे, त्याला हातही नाही पाय नाही, त्याची काळजी घे म्हणले. आणि कुर्मदास, मग त्यानं भगवंताला वाटलं कोण येतंय, आणि मग लक्षात आलं की कुर्मदास माझ्या भेटीला येतोय. विचार करा, आता किती ज्याला हात नाही पाय नाही ते किती चालले असतील हो. भगवंताला हवं ना. पौर्णिमा झाले, काला झाला आषाढीचा, आणि भगवंतानी काय केलं, विठ्ठल खिस्तीचं स्वरूप घेतलं आणि कुर्मदासाच्या भेटीला गेले. तिथे विठ्ठल खिस्ती म्हणजे व्यापारीचं स्वरूप घेतलं आणि कुर्मदासाला भेटले. आले कुर्मदास आणि त्या संध्याकाळी तिथे थांबले. आणि थांबल्यानंतर म्हणले कुर्मदास, मग आपण जिथं कुर्मदास थांबतोय तिथं भगवंतानी काय केलं, हनुमंतरायाचं मंदिर तयार केलं. जिथे जिथे थांबणार, मग हे लक्षात आलं की भगवान कुठं थांबतंय, मग तिथं हनुमंतरायाचं मंदिर थांबले. तिथं बघितलं, कुर्मदास आले आणि खिस्ती व्यापारी आले. तिथं जवळ म्हणले कोण आपण? कुर्मदास खाली बसले होते, तोंड खाली होते. म्हणले मी कुर्मदास. कुठं चाललंय? म्हणले मी पंढरपूरला चाललोय. अहो म्हणले इथे हे गाव जवळ नाही, मी पण इथं मंदिरात थांबू का? कुर्मदास म्हणले अहो काय विचारता, हे भगवंताचं मंदिर आहे, तुम्ही थांबा ना. तुम्ही कोण? म्हणले मी विठ्ठल खिस्ती. म्हणले कुठं चाललंय? मी पंढरपूरला व्यापाराला चाललोय, माझं व्यापाराचं दुकान आहे, कापडाचं दुकान आहे, मी इकडे तिकडं गावगावी करत वारी घाटत असतो आणि मला इथं आता रात्र कोणच भेटेना, तुम्ही दिसले म्हणून तुमच्याकडे आलो. म्हणले नाही मी पण इथं मंदिरातच थांबतोय. म्हणले तुम्ही कोण? म्हणलं मी विठ्ठल खिस्ती. आणि तुम्ही? म्हणलं कुर्मदास. म्हणलं थांबा. मग थांबले. त्या दिवशी दोघांचं बोलणं झालं नाही, काही नाही झालं. दोघांनी आपापला आराम केला. पण सकाळी उठल्यानंतर विठ्ठल खिस्ती. आता विचार करा, ज्याला हात नाही पाय नाही, सरपटत जाणार आहे, ते कसं काय? कुर्मदास ज्या हनुमंतरायाकडे, त्या हनुमंतरायाकडे बसत बसले.
आणि सकाळी उठल्यानंतर भगवंताचं नाव सुरुवात केलं, भगवंताचं नाव घेत बसले. आणि विठ्ठल किस्तीने विचारलं, कुर्मदास तुम्ही इथं कसे काय आले? म्हणले चालत आलोय. म्हणले कधी निघालाय? म्हणलं आषाढीची वारी होऊन गेली, मला महिना झाला मी निघलोय. म्हणले मला वारीला येता आलं नाही, आता 15-20 दिवस झाले मी इथपर्यंत आलोय. म्हणलं इथपर्यंत आलाय, म्हणले विशेष तुम्हाला हात नाही पाय नाही, तुम्ही कुणाचं सहकार्य घेतलं नाही का? म्हणलं मी सगळ्यांना विचारलं पण मला नाही. त्यांना काय, त्यांची चुकी नाही, माझ्या जीवनातलं काहीतरी पाप असेल, माझं पाप आडवं आलं म्हणून मला सहकार्य लाभलं नाही, पण मला भगवंताची भेट घ्यायची. म्हणलं तुम्ही कसे आले? म्हणले सरपट आलो. म्हणले तुम्ही 15-20 दिवस काय, मग तुम्ही काय केलं? मग भगवंतानी काय विचारलं कुर्मदासाला की तुम्ही इथं कसं आलं? 15-20 दिवस तुम्ही चालताय, महिनाभर चालताय, रोजचं जेवण कसं केलं काय, पाणी कसं केलं काय? भगवंताने विचारलं, रोज तुम्ही कुठं जेवत होता? कुर्मदासाने काय सांगावं? मी जेवलो नाही. विठ्ठल महाराज म्हणले मी महिना झाला अन्न खाल्लं नाही. देवाला वाईट वाटलं, अन्न खाल्लं नाही, अन्न म्हणजे पाणी, म्हणले मी पाणीही पिलो नाही. म्हणले का? म्हणले का? म्हणलं ऐका, म्हणले दादा मला हात नाही, मला पाय नाही, जेवण केल्यानंतर पोट भरेल माझं, आणि पोट भरल्यानंतर जेव्हा जेव्हा मध्यान्ह काळ येईल किंवा रात्र होईल आणि बहिर दिशेचा वेळ होईल तर मला इथं माझी आई नाही, इथं कोण नाही, कारण बहिर दिशेला गेल्यानंतर मला सुचिरभूत कोण करणार, म्हणून कोण नाही. म्हणलं तहान लागल्यावर पाणी पिणार मी, पाणी प्याल्यानंतर मला लघवीला जावं लागेल, लघवीहून आल्यानंतर मी पायवारीला चालतोय, ह्या पायवारीला जात असताना भगवंताचं नाव घेत असताना माझ्या शरीराला सुचिरभूत कोण करेल? म्हणले कोण नाही. म्हणले कोण नाही. विठ्ठल किशोर तुम्ही केलं काय? म्हणले काय केलं? म्हणले काही नाही. म्हणले भूक लागल्यानंतर ऐका, म्हणलं भूक लागल्यानंतर म्हणले मी फक्त पांडुरंगाचं नाव घेतलं. म्हणले पांडुरंग भूक लागेपर्यंत आणि भूक मिटेपर्यंत, भूक शांत होईपर्यंत मी फक्त विठ्ठलाचं नाव घेतलं. भूक निमून गेली आणि जेव्हा जेव्हा तहान लागायची तेव्हाही मी विठ्ठलाचंच नाव घ्यायचो. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ह्या नावामुळे मला ताणही लागली नाही आणि भूकही लागली नाही. आणि ह्या नावामुळे आणि ह्या भगवंताच्या नाम घेतल्यामुळे आज महिना झालं मला काहीच झालं नाही. हो काहीच झालं नाही, मला भूकही लागली नाही आणि ताणही लागलं नाही. विठ्ठल किस्तीने उठले, साष्टांग दंडवत देणार आणि कुर्मदास बाजूला झाले. बाजूला झाल्यानंतर कुर्मदासाची छाती बघितली, विठ्ठल किस्तीने छाती बघितली. मला सांगा आता तरी आपल्याला डांबरी वाट हे वाटा आहेत, त्या काळात वाटा होते का हो? सरपटत चालल्यानंतर तुम्हाला मला सांगा सराटीची काठी आहेत, सरपटत तुम्हाला निस्सा पायाला काटा मोडला तरी तुम्हाला चालता येत नाही. त्या कुर्मदासाच्या छातीला काटे दगडे लागून आखी हात पूर्ण छातीची चाळणी झाली होती. चाळणी, मांस राहिलं नव्हतं. आणि विठ्ठल किस्तीने बघितलंच, त्या कुर्मदासाला जवळ घेतलं आणि म्हणले कुर्मदासा हे काय रे? म्हणले हे काय? म्हणले हे माझे भोग आहेत, मला भोगावं लागणार. म्हणले भोगावं लागणार. म्हणले काय? म्हणले नाही मला भगवंताला भेटायचे, हे काय नाही, माझा जीव गेला तरी चालेल पण मला भगवंत भेटला पाहिजे, मला भगवंत भेटला पाहिजे, मला भगवंत भेटलाय. अरे तुला त्रास नाही झाला का रे? तुला त्रास नाही झाला का? ते म्हणले त्रास कसा होईल? म्हणले अरे ज्या वेळेस काटा मोडायचा त्या वेळेस मी भगवंताचं नाव घ्यायचो, दगड लागला भगवंताचं नाव घ्यायचो आणि रक्त निघालं तरी मी भगवंताचं नाव घेतलं, कारण मला एकच आहे की मला भगवंत भेटेल ही माझी भावना आहे. विठ्ठल विठ्ठल. कुर्मदासाचं ऐकलं आणि विठ्ठल किस्ती म्हणले ऐक, इथून पुढे जास्त मी तुझ्या संगती राहील आणि आपण संगती वारी करूया. मग रोज विठ्ठल किस्तीने काय करावं? कुर्मदास जिथे असेल तिथं भगवंतानी मंदिर निर्माण करावं, तिथे कुर्मदासाला मांडीवर घ्यावं, त्याच्या जखमेवर मलमपट्टी करावं, रोज त्याला खाऊ पिऊ घालावं आणि त्याचे हागणं मुतणं काढावं. एवढं भगवंताने करावं.
हे सगळं केल्यानंतर भगवंत हे आपण म्हणतात आषाढीला निघालेले कुर्मदास कार्तिक वारी जवळ येईपर्यंत प्रवास चालू होता आणि भगवंत सोबत होते. आणि भगवंताला लक्षात आलं आता कार्तिक वारी जवळ आली, 10 मैल अंतर राहिलं बा, आता मला सगळी भेटायला ज्ञानोबर आहे, सगळे येणार, अख्खा वर्ग येणार, मला जावं लागेल. मग विठ्ठल किस्ती कुर्मदासाला सांगतात की कुर्मदासा मला आता पुढे जावं लागेल, माझा व्यापार आहे, मला दुकान टाकायचे, तिथं जागा भेटणार नाही, म्हणून मी पुढे जातो आणि तू सावकाश मागणी आहे, सावकाश मागणी आहे. कुर्मदास म्हणले इथपर्यंत तुम्ही माझी सेवा केली, धन्यवाद म्हणले. आणि कुर्मदासाला ते सोडून निघून गेले. कारण का पुढं कार्तिक वारी आली, भगवंत तिथं अगोदर, वारकरी अगोदर तिथे येतात, भगवंताला तिथं थांबायचं होतं. आणि कुर्मदास पुढं चालतात. जे आषाढी वारीचे वारकरी होते ते परत कार्तिकी वारीचे वारकरी तिथे भेटले. आणि मग ते येता जाता कुर्मदासाला बघायचे, म्हणजे कुर्मदास धन्य आहे रे तुझे, धन्य आहे तू, धन्य आहे. पूर्ण वारी 4 महिने चालल्यानंतर पण कुर्मदासाला असहाय्य कुठं झालं, कुठं लहुळला आल्यानंतर कुर्मदास तिथे थांबला. आणि आता सहन होईना तिथं थांबलं, तिथं देह ठेवायच्या अगोदर तिथं थांबलं. आणि सगळ्यांना येता जात्या वारकऱ्यांना परत सांगायचा, तुम्ही संकादिक संत म्हणाविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा. पण त्याच्यामध्ये जो अगोदरचा भाव होता तो नंतरचा भाव, कारण करुणा प्रसंग होता. एवढा सांगा नमस्कार, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. कारण कुर्मदासाला कळलं, कारण माझे प्राण आता जाणार आहे, माझा मृत्यू जवळ आहे, ते भगवंताला सांगायचं, वारकऱ्यांना कळवळून सांगायचे की माझा नमस्कार सांगा, आता मी इथून पुढे येऊ शकत नाही, इथून पुढे येऊ शकत नाही, भगवंताला इथून पुढे येऊ शकत नाही. लहुळला जिथं थांबले, येता जाता सगळ्या वारकऱ्यांना सांगायचे. आणि तिची अवस्था बघायची, छातीची चाळणी, अंगावर साल राहिलं नाही. आणि भगवंताला त्या अगोदर जो निरोप दिला होता भगवंताला, तेच वारकरी कार्तिकी वारीला परत निरोप देताना, पण त्यावेळेस आनंदाचा होता, पण ह्या वेळेस दुःखाचा निरोप होता. काय, हे भगवंता, अरे तू अनेकावर उपकार केले रे, अनेकावर उपकार केले, काय त्या कुर्मदासी भक्ती, तुला अजून दया नाही, त्याला जाऊन भेटूशी वाटत नाही? अरे जा एकदा भेटायला त्याला. जे कार्तिक वारीमध्ये भगवंत समोर यायचे आणि कुर्मदासाचं घराणं सांगायचे, आमच्याही पेक्षा त्याला तुझी गरज आहे, भगवंत जाऊन एकदा भेट. भगवंत म्हणले सगळे दिशेचे वारकरी आनंदी आहेत आणि पैठण दिशेने येणारे वारकरी सगळे दुःखी आहेत. आणि सगळ्यांनी कारण सांगितले, फक्त म्हणले कुर्मदास, फक्त कुर्मदास. भगवान परबत राहवाना म्हणले मी त्याला मदत केली, पण ह्या 15 दिवसात मला माहिती नाही. भगवंत वाट बघत होते, एकादशी झाले. रुक्मिणी मातेला विचारले मी जाऊ का? रुक्मिणी माते म्हणले सगळे तिथं आले संत, तुम्ही इथं दिसले, तुम्ही इथं चैतन्य, इथलं जर तुमचं चैतन्य निघून गेलं तर तुम्हाला ज्ञानोबराय पहिले ओळखतील की तुम्ही इथं नाही, नामदेवराय पहिले ओळखतील की तुम्ही इथं नाही, तुमच्या मागं लागतील, तुम्ही थांबा तिथे, तुम्ही थांबा. आणि मग देवाला दम निघेना. एकादश झाली, द्वादश झाली, त्रयोदश झाली, चतुर्दशी पौर्णिमा काला झाल्यानंतर देव म्हणले मी आता थांबणार. आणि देव साक्षात पंढरीश परमात्मा निघाले आणि लहुळ मध्ये अवतरित झाले. हजारो सूर्याचा प्रकाश निघावा तसा सूर्यप्रकाश पडला आणि हाक मारली, कुर्मदास, कुर्मदास. मग कुर्मदास खालनीच डोळ्यांनी दिसाना भगवंत, भगवंता तू आलास का रे? होय म्हणले, मीच आलोय म्हणले. भगवंता मी तुला पाहू शकत नाही म्हणले, मला दिसाना तू. ते म्हणले थांब. भगवंता म्हणले माझं तेज कसे काय दिसत? भगवंताने आशीर्वाद दिला आणि भगवंताने चतुर्भुज स्वरूप त्या कुर्मदासाला दाखवलं, कुर्मदासाला दाखवलं. कुर्मदासाला बघितल्यानंतर कुर्मदासाला मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेतलं. भगवंता अरे किती म्हणलं तुझं गोड स्वरूप आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवर, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, खरंच सुखाचा आहे रे. पण देवा माझी एक तक्रार आहे म्हणले, तुला माझी दया नाही आली का रे म्हणले? इतक्या दिवसापासून मी तुला हाक मारते, माझी दया नाही आली का म्हणले? दया नाही आली म्हणजे का रे म्हणले? आणि म्हणले देवा अरे पहिल्या दिवसापासून माहिती आहे तुला, मला हात नाही पाय नाही, तू माझी काही परीक्षा घेत होता का? म्हणले नाही रे कुर्मदासा, परीक्षा नाही घेतली म्हणले तुझी. म्हणलं माझे पार हाताचे, पायाचे, छातीची चाळण होईपर्यंत तू वाट बघले. म्हणले कुर्मदासा तुझे कर्म आहेत रे, मी ते तुझे कर्म विचार, हे लक्षात ठेवा, आपले कर्म आपल्यालाच फेडायचे, ह्याच्यामध्ये भगवंत लक्ष घालत नाही. हरिपाठा सांगतात जाणीव नेणीव भगवंती नाही, त्याला जाणीव नेणे तुमच्या कर्मामध्ये ते नाही, तुम्हाला कर्म भोगावं लागतील. तुमचं जे प्रारब्ध क्रियामान कर्म आहे ते तुम्हाला भोगावंच लागेल आणि त्या कर्मामधून भगवंताची प्राप्ती आहे तुम्हाला.
कुर्मदास म्हणले, कुर्मदास सांगितलं तुझं कर्म होते, ते कर्माचे भोग मी भोगू शकत नाही. म्हणजे भगवंता थोडी तरी दया दाखवायची, माझ्या मदतीला यायचं. अरे कोण म्हणले तुझ्या मदतीला यायचं नाही? अरे तुझ्या साक्षात मी तुझ्या मदतीला होतो. विठ्ठल किस्ती म्हणून कोण होतो? अरे मीच होतो ना म्हणले. ऐक म्हणजे मीच होतो. अरे विचार कर, प्रत्येक महिलावर जिथं तिथे थांबेल, प्रत्येक महिलावर हनुमंतरायचं मंदिर असतं का कुठं? ते हनुमंतरायचं मंदिर मी स्वतः व्हायचो. ऐक, तुला औषध घालण्यासाठी तो लेप मी व्हायचो, तो पाला मी व्हायचो. विचार कर, जेव्हा जेव्हा तुझे तहान लागताना तू भगवंताचं नाव घ्यायचं ना, ते तहान मिटवण्यासाठी ते तृण मी, ते तहान मी व्हायचो. आणि तुझे भूक मिटवायच्यासाठी मी व्हायचो, भूक मिटवायचं मी व्हायचो. आणि देव मला, अरे एवढं सगळं माझं होतं म्हणून तू का नाही आला? अरे मांडीवर बसून तुला जेवू घालायचो, तो मीच होतो. भगवंताला म्हणले, क्षमा कर भगवंता, मी तुझ्या तक्रार केली म्हणले, पण इथून पुढे तक्रार केलं. मग भगवंत विचार, तुला काय पाहिजे? काय पाहिजे म्हणले, भगवंता मला माहिती आहे की तू सगळ्या संतांना, सगळ्या भक्तांना आपल्या स्वरूपामध्ये विलीन केलेले आहे. तर माझी इच्छा आहे की तू मला तुझ्या स्वरूपामध्ये विलीन कर, हीच माझी इच्छा आहे. भगवंतानी आशीर्वाद दिला. काय दिला आशीर्वाद? की तू माझ्या स्वरूपामध्ये. आता मला सांगा, कुर्मदास पूर्ण ऐकला. कुर्मदासाच्या कानावर काय पडलं? काय पडलं? कुर्मदास भगवंत भेटणार. कुठं ऐकलं? कीर्तनामध्ये. मग मला सांगा, कीर्तन चांगलं का वाईट? मग आपली मुलं कीर्तनाला येत असताना, तरुण वर्ग कीर्तनाला येत असताना, लहान मुलगा कीर्तनाला येत असताना मग आडवायची का सोडायची? अहो कधी कधी आपलं चुकतं, कीर्तनाला पाठवतच नाही म्हणजे कीर्तन काय. मग अजूनही सांगतो काय, तुका म्हणे त्यासी कीर्तनाची गोडी, नाही अनेकांची प्रीती ऐसी. आणि भगवंत तुकोबाराय पुढे सांगतात, त्या कीर्तनाने काय होता अभंगाच्या पहिल्या चरणात. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, 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 पंढरी ताराव संगी आहे, पंढरी ताराव संगी आहे, पंढरी ताराव संगी आहे, भक्त जयताना हरी कीर्ती गात, भक्त जयताना हरी कीर्ती गात, भक्त जयताना हरी कीर्ती गात, भक्त जयताना हरी कीर्ती गात. पंढरी तराव संगी आहे, पंढरी तराव संगी आहे, पंढरी तराव संगी आहे, पंढरी तराव संगी आहे, हरी कीर्तनाला भक्त जयताना हरी कीर्तनाला, भक्त जयताना हरी कीर्तनाला, भक्त जयताना हरी कीर्तनाचे सुखे सुखी होय देव,
कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा राव संगी आहे. तुकोबरे म्हणतात, कुर्मदासाचं उदाहरण ऐकलं, त्या कीर्तनाच्या श्रवणाने भगवंत भेटायला. आणि काय पाहिजे तुम्हाला? आणि काय? कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव. अरे कीर्तनाच्या सुखाने भगवंत सुखावतो. आता कीर्तन महाराज मागास तरी तुम्ही कीर्तन 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 म्हणजे काय खरं? कीर्तन कीर्तन आपण मी आता उभा राहिलोय फेटा बांधव, हे कीर्तन? हे खरं कीर्तन? मी हे उपदेश करतोय, ही कला आहे. कीर्तन काय? कीर्तनाचे 3 प्रकार आहेत. 3 प्रकार: गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन, लीला संकीर्तन. आता पहिलं मुख्य, आता एक कीर्तन अजून एक होतं पण त्याच्याकडे बघितलं नाही, स्वरूप कीर्तन. स्वरूप कीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन आणि नामसंकीर्तन. स्वरूप कीर्तन बंद झालेत, पण गुणासंग आणि लीला संकीर्तन उत्तरेकडे चालतात. आणि आपल्याकडे काय आहे? नामसंकीर्तन. नामसंकीर्तन का? कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा राव. आपल्याकडे नामसंकीर्तन आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतीला पापे जन्मांतरीचे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो घरी. कुठं कुठं? हे काय कीर्तन? शहाणा तो धनी घेतो येते, ठाईच बैसोनी कर एक चित्त, आवडे अनंत कुठं? येथे. बरोबर का? नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी. बरोबर का? मग कलियुगी उधार कीर्तन चांग, कीर्तन चांग, अनेक अनेक आहे. पण हे कीर्तन आपल्याला गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, पण वारकरी परंपरे नामसंकीर्तन का घेतलं? नामसंकीर्तन हे नामसंकीर्तन करत असताना आपल्याला 3 ब्रह्मतत्व प्रसन्न होतात. मी मागेही सांगितलं 3 ब्रह्मतत्व प्रसन्न होतात. पहिलं कुठलं? अन्न ब्रह्म, दुसरं कांचन ब्रह्म आणि तिसरं नाद ब्रह्म. मी उदाहरण नाही सांगणार कारण मी संत त्यावेळेस उदाहरण सांगून गेलेले आहेत. आपल्याला अन्न ब्रह्म प्रसन्न होणार. मला सांगा, आता महाराज मंडळी सगळे आहेत, तुम्ही माळ घातल्यापासून, कीर्तन केल्यापासून, आता कीर्तनाला यायला सुरुवात केली, माळ घातली, कुठेही गेले सप्त्याला, तुम्हाला अन्न ब्रह्म प्रसन्न आहे का नाही? जे घरात भेटत नाही ते पंक्तीला बाबा. बरोबर. हा इथं आज बघा घरात जेवण आहे पण इथं पंच पक्वानाचं. मला सांगा, कीर्तनाला आल्यानंतर तुम्हाला प्रसाद म्हणजे काय? तुम्हाला अन्न ब्रह्म. नामसंकीर्तन सांगले, नामसंकीर्तनामुळे काय? अन्न ब्रह्म प्रसन्न आहे. अन्न ब्रह्म हे कुठे? फक्त जगन्नाथपुरीला. कारण तिथं अन्न शेवटच्या भक्ताला भेटेपर्यंत ते अन्न प्रसाद संपत नाही. तिथली आख्यायिका आहे. दुसरं एक कांचन ब्रह्म. कांचन म्हणजे काय? सोनं. आताच्या घडीला बालाजीला कांचन ब्रह्म म्हणतात. बालाजीला कोण कोण गेले? कमी लोक जाऊन द्या. बालाजी गेले. सोनं दान केलंय का? सोनं दान केलंय का? मला पण द्या मग थोडं. केसाची गरज नाही आपल्याला. सोनं दान करणार, कारण एक कुंडी आहे तिथं, हुंडी, ते सोनं दानची. केस तुम्हाला अगोदरच हे केलेलं असतंय. ते देवाकडे गेल्यानंतर सोनं, देवाला केस नाही लागत, देवाच्या हुंडीपाशी ते सोनं आहे. ते आख्यायिका पण मोठी आहे, जे जिजुरीला आल्यानंतर कळेल. तर कांचन ब्रह्म, ज्यांनी माळा घातलेले, ज्याने कीर्तन परंपरेमध्ये आलेले, जे वारकऱ्यांमध्ये आल्यानंतर त्यांना अन्न ब्रह्म प्रसन्न झालेले. पण कांचन ब्रह्म महाराज, तुम्ही कुठं गेल्यानंतर गायन केल्यानंतर तुम्हाला मोकळं सोडतं का कोण? पाकिट का बाबा? पाकिट देतात का नाही? गावकरी पाकिट देणार का नाही? मग वारकऱ्याला बघा, लक्षात घ्या, माळ घातल्यानंतर काय फायदा आहे? माळ घातली की तुम्हाला अन्न प्रसन्न आहे, अन्न ब्रह्म प्रसन्न आहे. दुसरं कांचन ब्रह्म प्रसन्न आहे. आणि तिसरं नामसंकीर्तनामुळे आपल्याला काय प्रसन्न आहे? नाद ब्रह्म प्रसन्न आहे. नाद ब्रह्म. नाद ब्रह्म म्हणजे काय? नाद ब्रह्म म्हणजे काय? नाद ब्रह्म ही सगळी मुलं, आता बघा, तुम्हाला नाद ब्रह्माचा आनंद घ्यायचा ना, ऐका. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ऐका, ज्ञानोबा तुकाराम.
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम चला ज्ञानोबा तुकाराम 5 मिनिटं राहिले भजन करा ज्ञानोबा टाळ्या वाजवा ज्ञानोबा ज्ञानोबा डोळे बंद करा डोळे बंद करा डोळे बंद करा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम चला पंढरपूरला ज्ञानोबा चला पंढरपूरला चला पंढरपूरला ज्ञानोबा सिद्धटेक पंढरपूर सिद्धटेक पंढरपूर ज्ञानोबा तुकाराम चला सगळे सिद्धटेक ग्रामस्थ गणेशवाडी पंढरपूर डोळे बंद करा डोळे बंद करा चंद्रभागेला आलो चंद्रभागेला चंद्रभागेचं स्नान करा भगवान पंढरीश्वर मध्ये रावणाची परिक्रमा करा रावणात आलो रावणात पंढरीश परमात्म्याचा चेहरा बघा पांडुरंगाचा चेहरा समोर आणा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्या त्यांच्या चरणावर डोकं ठेवा ज्ञानोबा तुकाराम हा ज्ञानोबा तुकाराम भजन करा ज्ञानोबा तुकाराम चला वारकरी नाचायला ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा कसं वाटतंय आता ह्या 30 सेकंदाच्या भजनामध्ये मला सांगा तुम्हाला घरची आठवण आली का पप्याच्या बापाला पप्याच्या आईची आठवण आली का पप्याच्या आईला पप्याच्या बापाची आठवण आली का दोघांना पप्याची आठवण आली का बँकेत किती पैसा आहे त्याची आठवण आली उद्या जाऊन कुणाचा बांध कोरायचा त्याची आठवण आली नाही येणार हे कीर्तन हे काय नामसंकीर्तन हे कीर्तन कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव पंढरीचा राव संगी आहे का ज्ञानोबरांची वारी का सगळ्या संतांची वारी चालू आहे कारण त्याला कधीच खंडन नाही भगवंताला काय प्रिय आहे फक्त भजन संकीर्तन प्रिय आहे आणि अजूनही बघा तुम्ही पायवारीला लागा आपण एकमेकाला काय हाक मारतो एकमेकाला काय हाक मारतो माऊली ही फक्त ताकद ह्या नामसंकीर्तनामध्ये कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव पंढरीचा राव संगी आहे आणि पण तुकोबरा म्हणतात भक्त जाय सदा हरी कीर्ती गात नित्य सवे अनंत हिंडत असे अनेक उदाहरणं आहेत शबरी मैयाचं उदाहरण देईल शबरी मैयानी फक्त 6 वर्षाची मुलगी 84 वय होईपर्यंत फक्त काय फक्त रामाचं भजन केलं काय मातंग ऋषीचा आशीर्वाद आणि काय त्या शबरी मैयाची भक्ती आश्रमात या कधी फक्त भगवंत रामाचं राम 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 श्रीराम राम जय जय राम फक्त भगवंताचं रामाचं भजन केलं आणि भगवंताला शबरी मैया गेली का रामाला भेटायला भगवंताला नाही भगवंताला यावं लागलं हे 2 उदाहरण आपल्या काठ पदरी बांधा कुर्मदासाचं
आणि शबरीमयाचं हे दोन असे संत होऊन गेले की भगवंताला त्यांना भेटी द्यावी लागली. कारण का कीर्तनाचे सुखे सुखी होय देव, पंढरीचा राव संगी आहे, भक्त जाय सदा हरी कीर्ती गात, नित्य सवे अनंत हिंडत असे. आणि दोन उदाहरण दिले. नारद मुनीचं उदाहरण दिलं, त्रैलोक्य भ्रमण करती नारद, त्या सवे गोविंद फिरत असे. आणि म्हणतात नारद मंजुळ सुस्वरे गीत गात, मागे चालित आहे संगे हरी. आणि परत तुकोबराय सांगतात, तुका म्हणे त्याला गोडी, लक्षात घ्या सगळ्यांनी, गोडी गोडी, तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची, नाही अनेकांची, कशाचीच प्रीती नाहीये, नाही अनेकांची भक्त जाय सदा हरी कीर्ती गात, नित्य सवे अनंत हिंडत असे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम